सुंदर असे हे बघा, एकदम असे कुरकुरीत उडीद वडे झालेले आहेत. पहिल्यांदाच केलेत, मला जमता का नाही वाटत होतं, पण मला जमलंय. तर मस्त असे उडीद वडे आणि चटणी. गेलो बाई खेळायला, कसलं खेळ झालं. लाडू गुड मॉर्निंग. सकाळ, मी भक्ती ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ना शुक्रवार, आज सुट्टी आहे, पण क्लासला सोडायचं आहे. लाडूचं काय बघा, गाडी पार्किंग कुठं करतोय, त्याची पार्किंगची जागा आहे. नाश्त्याला आता मी पोहे बनवते. पोहे करून खाऊन परत आम्हाला ट्युशनला सुद्धा जायचंय. पोरं आंघोळीला चाललेत. लाडू पटकन आवाज. दादू जाऊ, पटकन आंघोळ करा. काढून देते. बटन नाही समोर निघते, काढ आणि पटकन आवर, वेळ लागतोय. दररोज सकाळ सकाळची जागी. तर मग गावाकडे आज जाऊया का उद्या? आज आणि उद्या ट्युशन. मरू दे पप्पा रागवतील की आज ट्युशन बुडून आला म्हणून. मारू नको रे. पप्पाला फोन करते, काय म्हणते बघूया. गरम कांदा पोहे हे बघा काढून घेतले त्या ठिकाणी. पोरांना नाश्ता बनवून दिला आणि ही रात्री मी उडदाची डाळ भिजायला घातली होती. तर चला आता ही बारीक करून जाते, म्हणजे वापस येईपर्यंत तास दीड तास भिजते. नाश्ता करत करतच लक्षात आलं माझ्या. थोडंसं पाणी टाकून ना बारीक करून घेते. पाणी टाकल्याशिवाय बारीक होत नाही, चिकट असल्यामुळे. जिरे, मिरची, कांदा, छान असं कांदा आणि मिरची परतून घ्यायचं आहे. वरून लसूण आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि भिजून घेतलेली चिंच. छान असं चटणी आपली बनलेली आहे. चला आता यामध्येच तडका मारणार आहे, कारण मला डायरेक्ट बरणीत भरायचं आहे. तडक्यामध्ये जिरे, लाल मिरची, हिंग आणि कसुरी मेथी. छान असं पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. दुसरं काहीच टाकणार नाही मी. छान असं फेटून घेते मी. आज ना मी पहिल्यांदाच उडीद वडा बनवला आहे. मी कधी अगोदर बनवलं नाही. पीठ पण कसं झाले काय मला समजेना. ट्राय तर करून बघूया आपण. थोडंसं पातळ झाले असं मला वाटायला लागले.
घेतलं काय. हे बघा मस्त वाले असे उडीद वडे तळते मी या ठिकाणी. तर चहाच्या चाळणीनं मी सोडते आणि पहिल्यांदाच बनवते बरं का. थोडंसं तेवढे गोल गोल जमत नाही आहेत मला, पण ठीक आहे. बघा ह्या वेळेसचे ना बऱ्यापैकी छान गोल गोल आलेत. अशा पद्धतीनं केलं ना सोपं जातं. मस्त अशी कुरकुरीत उडीद वडे. ओहो कुरकुरीत उडीद वडे आणि सोबत आहे मस्त अशी शेंगदाणा कांदा चटणी सोबत. तर मस्त असे उडीद वडे आणि चटणी सुंदर असे हे बघा एकदम असे कुरकुरीत उडीद वडे झालेले आहेत. पहिल्यांदाच केलेत, मला जमता का नाही की वाटत होतं, पण मला जमलंय. गरम कांदा पोहे हे बघा काढून घेतले ते या ठिकाणी.